आप की अदालतमध्ये टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या क्रिटिक्सकडे दुर्लक्ष करतात. शिखर, जेव्हा परफॉर्मन्स खराब होत असतो तेव्हा हो. टीका तर होतच असते हो. मीडियामध्ये. तुम्ही कुणाचं ऐकत नाही, चिंता करत नाही थोडी सुद्धा? नाही, कोणाचेच ऐकत नाही मी, ना चिंता करत. आणि मी ना न्यूज बघतो, ना मी कुठलेच जसे काही कमेंट्स असतील ते सगळं वाचत नाही मी. कारण जितकं मी त्या गोष्टीमध्ये घुसेल तितकंच मला ती इन्फॉर्मेशन नाही मिळणार, जी इन्फॉर्मेशन मला हवी आहे. मी माझ्या झोनमध्येच राहतो आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतो कायम. कारण ते तसंही मी त्या गोष्टीचं कधीच वाईट वाटून घेत नाही, कारण ते आपलं काम करतायत. ते त्यांचं काम आहे, ते त्यांचं मत आहे. तर ते आपल्या जागी आणि माझा जो विचार आहे, माझी जी मेहनत आहे ती आपल्या जागी. परंतु हो. ट्विटरवर, सोशल मीडियावर, फेसबुकवर हं. यावर तर खूप कमेंट येतात, ते तर बघत असता? नाही, ते सगळं मी नाही बघत. मला माहिती आहे की जर चांगलं करेन तर चांगलं बोलतील, जर वाईट केलं तर वाईट बोलतील. यामध्ये मला काही अशी ती नवीन गोष्ट वाटत नाही. जेव्हा सुरुवात होती तेव्हा बघत होतो थोडं, बट त्यानंतर यू ओव्हरग्रो विथ थिंग्स अँड आता मला गरज नाही वाटत ते. म्हणजे कुणाचीच चिंता नाही? नाही, चिंता नाही म्हणजे अ, मी बेफिकीर आहे, निष्काळजी नाही आहे, बेफिकीर आहे. परंतु आता वाईफ तर तुमची रागवत असेल कमी हां, परफॉर्मन्सवर? हो, नक्कीच. एक तर वाईफ आहे, त्यावर बॉक्सर बॉक्सर आहे. आहे. हो, नक्कीच. नाही, त्यांची एक्स्ट्रा केअर करतो मी. आणि काय म्हणतात, सुरुवातीला सुद्धा माझ्या लक्षात आहे, जेव्हा माझी वाईफ पहिलं वर्ष होतं, पहिल्या IPLमध्ये जेव्हा आल्या त्या आजपासून 7 वर्षापूर्वी. तर मी मॅच खेळून आलो आता. आउट झालो होतो लवकर. तर मी आत आलो, म्हणालो, "चल हग करतो." हगच नाही केलं रागात. तर मी म्हटलं, "काय झालं?" तर ती म्हणाली, "कसं काय शॉट खेळला? व्हॉट शॉट डिड यू प्ले?" मी म्हटलं, "काय झालं? यार इतका राग तर माझे कोच सुद्धा दाखवत नाही, तू दाखवतेस?" मी म्हटलं, "तर जास्त असं प्रेशरवाली सिच्युएशन झाली ग्राउंडवर सुद्धा." मी म्हणालो, "एकाला तरी रिलॅक्स करावं लागेल." तर मग त्यानंतर तिने समजून घेतलं की नाही यार, त्याला सपोर्टची गरज आहे. तर या बॉक्सर वाईफला शोधलं कुठून तुम्ही? बॉक्सर वाईफला खूप मेहनत आणि कष्टाने शोधलंय. Facebookवर मी भेटलो होतो त्यांना आणि मी बिलीव्ह नव्हतो करत की भाई इंटरनेटवर देखील प्रेम होतं आणि प्रेम झालं. मग मनाशी ठरवलं की भाई लग्न करायचंय. बस मग लग्न केलं. हां सर. नाही, मग रोमॅन्समध्ये अवघड झालं असेल, कारण तुमचं इंग्रजी कमकुवत आहे, त्यांना हो. हिंदी येत नाही. नक्कीच सर. ती पंजाबी तिला येत नाही आणि मला इंग्लिश येत नाही. तर परंतु प्रेम व्यक्त करण्याच्या खूप पद्धती आहेत. तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने केलं सर. मग त्यांच्यासाठी सुद्धा कुठली शायरी म्हणता तुम्ही? त्यांच्यासाठी खूप शायरी मी खूप पत्र लिहिलेत. लेटरचा काळ तर निघून गेला, परंतु मेल केले. मेलने खूप रोमॅन्टिक स्वभावाचा आहे, तर खूप सारी पत्र लिहिलेत ईमेलचे. त्याद्वारे त्यांच्यासाठी नक्कीच. हो सर. मग आता रोमॅन्स चालू आहे, अजून सुद्धा लिहितात? नाही, आता कधी जर कुठला चांगला शेअर ऐकतो तर मी नक्कीच पास ऑन करतो. नाहीतर चांगलं गाणं ऐकतो तर पुढे फॉरवर्ड करतो. लिहितो फॉर यू हनी. ज्या लोकांना तर प्रश्न विचारायचे सर आहेत, quickly? हां. सर जसं सगळ्यांनाच माहितीये की लास्ट वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला इंजुरी झाली होती, तर ती सिच्युएशन तुम्हाला ओव्हरकम करायला आणि ती टूर एकदम सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? जेव्हा ते झालं तेव्हा ऑफकोर्स दुःख झालं, बट आय एम इमोशनली व्हेरी, व्हेरी स्ट्राँग. तर असं नाही होत की कुठली गोष्ट मला जास्त डाऊन करते किंवा जास्त खूप आनंद देते. आय ऑल्वेज मेक शुअर दॅट आय एम व्हेरी बॅलन्स. परंतु मला जसं थोडं दुःख झालं की भाई झालं आता, बट दॅट्स अगेन पार्ट अँड पार्सल ऑफ आवर फील्ड. त्यामध्ये इजा होत राहते. हे माझं खरं तर 8वं-9वं फ्रॅक्चर होतं माझ्या हाताचं. तर झालं आणि त्यानंतर मला माहीत होतं की भाई आता परत जायचं आहे. तर मग बस परत आलो. परंतु मला आनंद होता की जेवढं काही मी तिथे राहिलो, मी आपल्या टीमसाठी जेवढं करू शकलो, जेवढं माझ्यामध्ये जोर होता, मी ते केलं तिथे जाऊन. थँक्यू हो. सर. थँक यू. धोनी दुसऱ्यांच्या मनातलं अगदी सहजपणे वाचू शकतात. हो सर, हो एकदम. ही एक मोठ्या लीडरची क्वालिटी असते आणि त्यांना माहीत असतं की भाई कुठल्या प्लेयरवर ते किती विश्वास ठेवू शकतात. कुठल्या प्लेयरचं काय कौशल्य आहे, किती बॅकिंग करायचं त्या प्लेयरला. तर प्लेयर तयार करणे त्यांना माहिती आहे की भाई एका प्लेयरला चॅम्पियन प्लेयर कसं बनवलं जातं. तर तुम्ही पाहिलं असेल की धोनीभाईच्या काळात जेव्हा त्यांनी कॅप्टन्सी केली, तेव्हा किती टीम जिंकली आणि किती चांगलं केलंय त्या मुलांनी ते. ते इतके मोठे फिनिशर आहेत, हो. परंतु लोक हे बघतात की ते शेवटपर्यंत बनवून ठेवतात बरोबर. टेन्शन.
हो हो हवं तर 2 ओव्हर आधी सुद्धा जिंकू शकतात. शेवटच्या ओव्हरपर्यंत का हम्म. बनवून ठेवतात ते? आय गेस की जो सस्पेन्स शेवटपर्यंत राहतो तर त्याची मजा वेगळी असते आणि त्यांना ते तर चला एक मस्करी म्हणून, परंतु त्यांना स्वतःवर विश्वास आहे आणि ही एक खूप मोठी क्वालिटी आहे की ते त्यांच्या ज्या आपल्या ते नर्व्स पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवतात आणि इतक्या शेवटपर्यंत घेऊन जातात की इतकं स्वतःला बॅक करतात, तर इट्स अ बिग थिंग. यामध्ये तर काहीच हम्म. शंका नाही. धोनीसारखा प्लेअर खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा हम्म. प्लेअर आहे आणि तुमचं सौभाग्य आहे की त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी नक्कीच मिळाली. नक्कीच. आणखी कोणी आहे ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत? मी कुठेतरी वाचलंय की तुम्ही व्हेजिटेरियन झालात, तर तुम्ही कोणामुळे व्हेजिटेरियन झालात? थँक्यू. मी व्हेजिटेरियन झालोय, मला 1 वर्ष झालंय आता व्हेजिटेरियन बनलोय. आय बिलीव्ह इन एनर्जी आणि जसं मी त्यांना ऐकतो, जसं मी शिवानी दीदी, ब्रह्मकुमारीजची त्यांना खूप ऐकतो आणि इव्हन सद्गुरूजी आहेत त्यांना मी खूप ऐकतो. तर जेव्हा मला समज आली की नॉनव्हेजची एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह आहे, त्यामध्ये फिअर आहे, तर देन आय रिअलाइज की मला ती एनर्जी नको आहे. तर मी ते असं खाणं नाही खाणार ज्यामुळे माझ्यात ती एनर्जी येईल, ते इमोशन्स येतील. तर ते नेहमी बोलतात, ते म्हणतात की जसं अन्न तसं मन. तर आता मी प्रयत्न करतो, समजून-उमजून खातो, काय खातोय, काय नाही खायचंय ते. तर हे माझं ओके रिझन सर, आहे. थँक यू. थँक यू. जे खूप सारे यंगस्टर्स हो. तुमचं बोलणं ऐकत आहेत, त्यांना सांगा की फिटनेससाठी काय करायला पाहिजे? फिटनेससाठी यंगस्टर्ससाठी मी हेच म्हणेन की यार, आधी तर आजकाल जी आपली टेक्नॉलॉजी आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, चांगलं आहे की आपण त्यांना यूज करतो. परंतु त्याआधी ॲडिक्ट नाही व्हायला पाहिजे. इतकं की त्याच्याशिवाय तुम्ही राहू नाही शकणार, की भाई तुम्ही जर 8-8 तास फोनवर असाल, तर सगळ्यात आधी ती ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही करायला आवडत असेल, कोणाला बॅडमिंटन खेळायला आवडतं, कोणाला पळायला आवडतं, चालायला आवडतं किंवा योगा करायला, क्रिकेट खेळायला, कुठलाही स्पोर्ट्स, तर त्याला दिवसातला अर्धा तास 1 तास नक्की द्या. गरजेचं नाही की तुम्ही जिमला जायला हवं. जे काही तुम्हाला आवडत असेल कुठलाही ग्रुप बनवा. आता व्हॉट्सअपवर इतके ग्रुप बनवतात, तसा खेळण्याचा सुद्धा बनवा की चला यार सकाळी खेळलात किंवा संध्याकाळी खेळलात. उलट सकाळी उठून लवकर उठणे, उठून खेळायचं, एकदा ते सुद्धा कराल तर ती गोष्ट त्यानंतर तुमच्या रस्त्यातून बाजूला होईल आणि मग पूर्ण दिवस तुम्हाला जे करायचं ते करू शकता. हो, तर ही माझी ॲडवाईस असेल. आणि कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, मैं असली घी हूँ बनियों के दुकानों में नहीं मिलता.